महत्त्वाची अपडेट पुण्यामधून सारसबागेमधील दिवाळी पहाट कार्यक्रमात गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। भगव्या टोप्या घातलेल्या जमावाकडून तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे। धमकी आलेली होती। सारसबागेमधील दिवाळी पहाट संदर्भात जो कार्यक्रम होता, मात्र आतापर्यंत कार्यक्रम व्यवस्थित सुरू होता। ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामधून। सारसबागेमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम जो होता त्यामध्ये गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। काही नागरिक जे आहेत हाणामारी मारामारी करताना पाहायला मिळतात। दृश्यांमध्ये भगव्या टोप्या घालून काही व्यक्ती एकमेकांना मारामारी करताना पाहायला मिळतात। सारसबागेमधील दिवाळी पहाट होती आणि पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हा कार्यक्रम सुरू होता आणि या संदर्भात ताजा तपशील घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आतापर्यंत कार्यक्रम व्यवस्थित सुरू होता, काय गोंधळ झालेला आहे? हे लोक कोण आहेत जे मारामारी करतायत, मारहाण करतायत? अगदी शेवट कार्यक्रमाकडे कार्यक्रम संपत असताना हा सगळा वाद झालेला आहे। सारसबागेच्या परिसरातच हा सगळा वाद झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। धक्का लागल्याच्या कारणावरून हे भांडण सुरू झालं अशा पद्धतीची प्राथमिक माहिती मिळते आहे। काही मारहाणीचे दृश्य देखील सारसबागेतले आपल्याला बघायला मिळतात। काही भगव्या टोप्या घालून जी लोक होती ती अगदी पहाटेपासून या सगळ्या परिसरामध्ये फिरत होती आणि त्यातल्याच एका व्यक्तीकडून एका तरुणाला मारहाण करतानाची जी दृश्य आहेत ती सध्या समोर येतात। अगदी प्राथमिक ही सगळी दृश्य आपल्याला बघायला मिळतात। पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी करण्यात आल्याचं आपण बघतोय। अगदी नेमकी काय घटना घडली होती हे अगदी थोड्या वेळात तपशीलवार सांगता येईल। पोलिसांकडून आता काय कारवाई केली जाते, कारण की पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा व्यवस्थित पाहायला मिळत होता? अगदी पोलिसांनी हे सगळं भांडण सुरू होत असताना, ही हाणामारी सुरू होत असताना मध्यस्थी केलेली आहे आणि हा वाद जो आहे हे भांडण जे आहे ते थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। धिंगाणा घालणारे जे लोक होते त्यांना पांगवण्यात पोलिसांना सध्या तरी यश आलं आणि ज्यांच्याकडून मारहाण केली गेली आणि ज्यांना मारहाण झाली अशा दोघांनाही पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे। बरं, मगाशी जसं तुम्ही म्हणालात की कार्यक्रमाचा शेवट होता, आता अजूनही कार्यक्रम सुरू आहे? कार्यक्रम संपलाय? कार्यक्रम संपलेला आहे आणि कार्यक्रम संपलेला असताना अगदी जेव्हा लोक घरी जात होते तेव्हा धक्का एकमेकांना लागला, तसं निमित्त झालं आणि त्या कारणावरून हे भांडण या सारसबागेमध्ये सुरू झाल्याचं बघायला मिळालं। ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।